आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। शहरातील SRPF मैदानावर तब्बल 10,000 मुलींना देण्यात आले स्वसंरक्षणाचे धडे। बातमी सविस्तर। राज्यात महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शालेय विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी आत्मनिर्भर होण्यासाठी ह्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने शहरातील SRPFच्या मैदानावर वीरांगना या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिरात तब्बल 10,000 शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। महिला आणि मुलींवरील प्रसंग उद्भवल्यास त्यांना कोणाच्याही मदतीची विशेष गरज न पडता स्वतःचे संरक्षण त्यांनी स्वतः कसे करावेत याचे प्रशिक्षण या शिबिरातून देण्यात आले। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्वसंरक्षणाचे धडे गिरवले। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। लावण्य पंकज नेरकर, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेची 9वीची विद्यार्थिनी। मी या प्रशिक्षणात आली आणि येथे मला खूप काही शिकायला मिळालं। मी सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद करते। या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केले, माननीय जिल्हाधिकारी विस्पुते मॅडम तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांनाही मी धन्यवाद करते। तसेच या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांना ज्या शिक्षकांनी लाईन मध्ये बसवलं किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं असं करा तसं करा, त्यांच्याकडून आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला आणि मी त्यांनाही धन्यवाद करते। इथे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी देखील आल्या विविध शाळेंच्या। या ठिकाणी म्हणजे एखादी परिस्थिती जर आपल्यावर अशी आली किंवा रस्त्यात अनोळखी परिस्थितीत चालताना प्रवास करताना जर अशी परिस्थिती आली तर त्यामध्ये न घाबरता त्या परिस्थितीला सामोरे जावे व कोणत्या ट्रिक्सने त्यांना आपण थांबवू शकतो, अडवू शकतो व लढू शकतो हे या प्रशिक्षणात आम्हाला शिकायला मिळालं। स्टार्ट। मी जानवी श्यामकांत माडी, एकविरा शाळेची विद्यार्थिनी। आम्हाला दिवाळीच्या आधीच हे प्रशिक्षणाबाबत माहिती सांगितली। आमच्या शाळेतल्या सर्व मुली उत्सुक झाले की हे प्रशिक्षण केव्हा सादर होईल, केव्हा नाही होणार। आणि नंतर दिवाळीनंतर जेव्हा आम्हाला याची सूचना दिली तर सर्व मुली उत्सुक होत्या जाण्यासाठी। आम्हाला 2-3 दिवसापासून ही सूचना देतच होती, तर आम्हाला खूप आनंद झाला। कारण की आता महाराष्ट्रातच एक घटना झाली, एका लहान मुलीसोबत ती स्वतः सुरक्षित नाहीये। एवढी लहान मुलगी सोबत एवढी अशी घटना झाली तर आम्हीही सुरक्षित नाहीये। ती सुरक्षित, एवढी लहान मुलगी सुरक्षित नाही तर आम्ही कुठे सुरक्षित आहोत। मग याच्यासाठी धुळ्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते मॅडम यांनी खूप छान काम केलं। त्यांनी आमच्यासाठी हे प्रशिक्षण राबवलं, त्यांच्यासाठी मी खूप आभार मानते। आणि आमचे ट्रेनर ग्रँड मास्टर शिपूजी शौर्य सर यांनी आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलं आणि आमच्यातला कॉन्फिडन्स आता जागून गेलेला आहे। आता आमच्यासोबत कोणी असं काही करेल तर आम्ही सक्षमपणे त्याला हे देऊ। त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते। आणि आता आम्ही इथं प्रशिक्षण घेऊन आमच्या काही शाळेतली लहान मुली आहेत त्यांना सुद्धा आम्ही असं शिकवण देऊ, कारण की त्यांनी एवढे छान प्रशिक्षण दिले। आमच्या शाळेतल्या सर्व मुलींना छान वाटले। धन्यवाद। वीरांगना जो हा प्रोग्राम आहे हा राबवण्याच्या मागे हा उद्देश होता की ज्या काही मुली आहेत या डिस्ट्रिक्टमध्ये त्या सक्षम व्हाव्या। सक्षम नॉट ओनली फिजिकली बट मेंटली, सोशली अँड फायनान्शियली। म्हणजे त्या मुलींना हे समजायला पाहिजे की व्हॉट इज अ फायनान्शियल मॅनेजमेंट, हाऊ दे कुड बी फायनान्शियली इंडिपेंडेंट आफ्टर 10th-12th स्टँडर्ड। सो वी आर टेकिंग वन मोर प्रोग्राम अबाउट करियर गायडन्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट। आजकाल काय झालंय, सीइंग द प्रेझेंट सिनारिओ वेअर गर्ल्स आर फीलिंग इनसिक्युअर अबाउट द एन्व्हायरमेंट, प्रशासन नेहमी त्यांच्यासाठी आहे, गव्हर्नमेंट इज ऑलवेज देअर, पोलीस इज ऑलवेज देअर, बट नेहमी असं नाही होणार आहे की आम्ही त्यांच्या आजूबाजूला असू। तर आम्ही आहे, पण ॲज अ पार्ट ऑफ देअर मेंटल अँड फिजिकल ट्रेनिंग, की आम्ही नसलो तरी दे शुड नॉट फील की वी आर नॉट देअर, दे शुड बी सक्षम इनफ टू प्रोटेक्ट देमसेल्फ।
That was the vision behind it, and that's why we organized this Virangana program. मॅडम हा 3 दिवसाचं शिबिर होतं, परंतु आता यानंतर देखील वर्षभराचे काही कार्यक्रम वेगवेगळ्या विभागात किंवा शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात चालणार आहे. सो बेसिक आयडिया ही होती की विरांगणामध्ये आम्हाला एकाच वेळेस सगळ्या मुलींना ट्रेन करायचं होतं जिल्ह्यातल्या, आणि या जिल्ह्यात अराउंड 2,21,000 मुली आहेत इन अ डिफरंट क्लासेस अप टू पोस्ट ग्रॅज्युएशन. बट वी वर नॉट हॅव्हिंग दॅट मच ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टू कवर ऑल द गर्ल्स ॲट अ सेम टाईम. तर फर्स्ट फेजमध्ये वी डिसाइडेड टू गो अहेड विथ वॉट एव्हर कॅपॅसिटी वी कुड अरेंज. तर फर्स्ट फेजमध्ये वी आर टार्गेटिंग अराउंड 12,000 गर्ल्स. In the next phase, we will target 50,000 girls, and simultaneously we have trained trainers. तर हे ट्रेनर्स शाळेत जाऊन मुलांना ट्रेन करतील. तर फेज 2 मध्ये हा फरक राहील की जे मुलं येतील दे आर ऑलरेडी हॅव्हिंग सम काइंड ऑफ फिजिकल ट्रेनिंग, मेंटल ट्रेनिंग अँड काउन्सिलिंग. 3 दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये काय काय मुलांना शिकवलं? आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी.